पाठ 14 जन्म झाला शून्याचा। एकदा जगातील गणित तज्ज्ञांची एक सभा भारतीय विद्यापीठात भरली होती। सभेला ग्रीक, रोमन, अरब, ज्यू वगैरे बरीच गणित तज्ज्ञ मंडळी हजर होती। सभेचे अध्यक्षपद भारतीय गणिती तज्ज्ञ ब्रह्मगुप्त यांच्याकडे होते। सभेचा विषय होता संख्याशास्त्राचा अभ्यास सोपा करण्याच्या पद्धतीचा शोध घेणे। सर्व तज्ज्ञ मंडळी या विषयावर बराच अभ्यास करून आली होती। सभेमध्ये बरीच मोठी चर्चा झाली। उलट सुलट विचार मांडले गेले। मात्र गणितात वारेमाप निर्माण झालेल्या चिन्हांची काटछाट होईल, गुंतागुंत कमी होईल, आकडे सहज मांडले जातील, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सोपा होईल असा मार्ग, असा विचार कोणीही सुचवित नव्हते। उलट गणितात आणखी काही नवी चिन्हे समाविष्ट होतात की काय अशी भीती निर्माण झाली होती। अगोदरच 10, 20, 30, 50 वगैरे 10 पटीतील आकडे मांडण्यासाठी 100 पटीतील आकडे मांडण्यासाठी वेगवेगळी चिन्हे होती। रोमन पद्धतीत 10,000 मांडताना सी हे चिन्ह 100 वेळा लिहावे लागे, 20 मांडताना 10चे चिन्ह दोनदा मांडावे लागत असे। त्यामुळे गणितात पुन्हा नवीन चिन्हे येणार नाहीत याची काळजी गणिततज्ज्ञ घेत होते। चर्चा वाढत होती, परंतु एकमत होत नव्हते। सर्व त्रस्त झाले होते। सर्वांच्या भाषणानंतर ब्रह्मगुप्ताने अतिशय नम्रपणाने आपला ग्रंथ पुढे केला। ते म्हणाले, गणितातील गुंतागुंत कमी करण्यासाठी मी एक नवीन मित्र गणितात आणला आहे। हा घ्या शून्य। सर्वांचे डोळे विस्फारले, सर्वजण कान देऊन ऐकू लागले। समोरच्या फलकावर भला मोठा शून्य सर्वांच्या सेवेसाठी हजर झाला। ब्रह्मगुप्त पुढे म्हणाले, मित्र हो, एकावर शून्य द्या, झाले 10, दोनावर शून्य द्या, झाले 20। कोणत्याही आकड्याची किंमत हा माझा मित्र 10 पटीने वाढविल। कोणत्याही आकड्यावर 2 शून्य द्या, माझा हा मित्र त्याची किंमत 100 पटीने वाढविल। 3 शून्य द्या, सहस्त्रपटीने वाढविल। कोणत्याही आकड्यामागे टिम ठेवून नंतर शून्य ठेवा, माझा हा मित्र त्या आकड्याची किंमत 10 पटीने कमी करेल। याच पद्धतीने आकड्याची किंमत 100 पटीने, सहस्त्रपटीने कमी कमी होत जाईल। तुम्ही माझ्या या शून्याला कोणत्याही आकड्यात मिळवा, अगर कोणत्याही आकड्यातून वजा करा, तुमचे आकडे आहेत तसेच राहतील। मात्र माझ्या शून्याने कितीही मोठ्यात मोठ्या संख्येला गुणा किंवा भागा, गणिताचं उत्तर शून्य येईल। असा हा महापराक्रमी शून्य स्वतः मात्र किंमत शून्य आहे। त्याला स्वतःला काहीही किंमत नाही, परंतु तो गणितात शिरला तर गणितात फार मोठी क्रांती घडेल। गणितातील गुंतागुंत कमी होईल, आपल्या डोक्यावरचा भार हलका होईल। एवढे सर्व पटवून दिल्यावर सर्व तज्ज्ञांनी ब्रह्मगुप्ताचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले। त्याच्याप्रमाणे सर्वांनी शून्याचे स्वागत केले।